या पुढील सामना इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. राई विरुद्ध एक्सर असा सामना रंगणार आहे. नवगर आणि घोडबंदर सामना आहे. आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी घोडबंदर विरुद्ध नवगर असा सामना आपण पाहणार आहोत. नक्कीच आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी मागील वर्षापासून हे आगरी कोळी युवा चषक या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आणि प्रथमतः 9 संघांनी या संपूर्ण मालिकेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि दुसरं वर्ष आपण पाहतोय आणि यावर्षी एक संघ आपण वाढवलाय. 10 संघ केलेले आहेत आणि 10 संघांमध्ये एक्सर संघ हा नवीन संघ मीरा भाईंदर बाहेरील आपण वाढवलाय. बघा काही लाईटचा इश्यू आहे फलंदाजांना, तो जरा सॉल्व्ह करून घ्या. आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या, काही लाईटचा इश्यू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर एक नवीन हिरा नवगर संघातील नवगर संघ एक आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. बघा नवीन खेळाडू आहेत, काही खेळाडूंची नावं मला माहिती आहेत, काही खेळाडूंचं नाही तर मला नामकरण करावं लागेल. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सनी येतोय. सनी येतोय. एक लांब पावलांचा रनअप आहे, एक चांगला रनअप आहे आणि सामना करेल मला वाटतंय केतन वैती. स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक होतंय सुरुवात. सामना क्रमांक 5. पहिला चेंडू लॉफ्ट केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर येतोय दमदार चौकार. सुरुवात होते घोडबंदर संघाची या चौकारानिशी 4 धावा. आमचे डीजे ऑपरेटर मला वाटतंय जेवणाचा ब्रेक घेतलाय त्यामुळे थोडासा आराम करतायत. चांगलं मित्रा काही पहिल्या चेंडूवर येतोय एक मोठा फटका. चौकारनिशी सुरुवात केली जाते घोडबंदर संघाची आणि नक्कीच स्वतः आयोजक आहेत नवगर संघ आणि प्रथमच ही नाईट स्पर्धा नवगर संघाच्या वतीने सर्व आम्हा संघांना खेळायला मिळाले. सर्वात आधी त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. इथे मात्र मोठा फटका येतोय, बिग येतोय. केतन वैती इज ऑन फायर. ब्रँडेड 6 षटकार. चेंडूवर 2 मोठे फटके येत आहेत. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार, दुसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. केतन वैती सुरुवात करतायत. एक घातक सुरुवात असेल आणि कुठेतरी दडपण आता मात्र येऊन पडलंय ते म्हणजे सनीवर. कारण बघ आपलं घरचं मैदान आहे आणि कशी कामगिरी करायची हे त्याला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. नक्कीच एक मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल नवगर संघाच्या वतीने कारण घरचा संघ आहे. रजनीची स्पर्धा पहिला सामना खेळतोय पुन्हा एकदा सनी टू केतन. शॉर्ट पिच मध्ये चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक म्हणेन मी सनी. याचं थोडासा वेग वाढवला होता त्यामुळे पाहावं लागेल. बॅटची मला वाटतं इनसाइड एज घेऊन ही धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाले ती म्हणजे 11 धावा. एक वेगवान सुरुवात घोडबंदर संघाच्या वतीने पाहायला मिळते. त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे केतन वैती. केतन आणि देवेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र पेडवेकर याच्यावर देखील लक्ष असेल कारण
बऱ्याच सामन्यांमध्ये हा देखील फलंदाज मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर हे किताब पटकावताना दिसत असतो. मागील 2 ते 3 वर्षाचा देवेंद्र याचा जर प्रवास पाहिला तर अप्रतिम आहे, भन्नाट आहे. भरपूर मेहनत केली या खेळाडूने देखील आणि आता मात्र या रजनीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा सनी आपल्या गोलंदाजी मार्कवर शॉर्ट पिच मध्ये चेंडू थोडस जागा बनवून ऑफ साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप कव्हरच्या वरून फटका मारायचा होता परंतु बॅटची इनसाइड एज घेते. 1 धावेनिशी देवेंद्र पेडवेकर आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. धावा झालेत 12 धावा. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर द्वितीय फेरीचे सामने सुरुवात होतील आणि तदनंतर आपण सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवणार आहोत. सनी इथे मात्र काय घडलंय, बॅटची कड घेतली होती परंतु अक्षय यांच्या मार्फत मला वाटतंय चूक होते. एक जीवदान नक्कीच केतन वैती सारख्या फलंदाजाला दिलं जात आहे. नक्कीच ही चुकी किती महागात पडू शकते येणारा वेळ आणि काळच ठरवेल. शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता, थोडासा पुल करण्याचा प्रयत्न होता केतन यांचा परंतु शेवटच्या क्षणी चेंडूवरनं नजर हटले. इथे मात्र बघा मी आधीच सांगितलं होतं नुकसानाची भरपाई तुम्हाला करावीच लागेल. येतोय अजून एक मोठा फटका शेवटच्या चेंडूवर. चला बघा 15 मिनिटांचा अवधी आहे. आपण आयोजक असाल तरी देखील नियमावली सर्वांसाठी सेम आहे या गोष्टीची आठवण आम्हाला करून दिली जाते. यस नक्कीच बघा उदय पाटील आहेत येथे आणि उदय पाटील स्वतः सांगतात बघा आयोजक असले म्हणून कोणती मुभा एक्स्ट्रा दिली जाणार नाही आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं ही पूर्ण करायचीच आहेत. नवीन गोलंदाज मला वाटतंय आयुष येत आहेत का? यस स्वतः इथे वडील लेजेंडरी स्पिनर बसलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आयुष इथे गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. कितीतरी सामने आपल्या फिरकीच्या जोरावर नवघर संघाला एक हाती जिंकून दिले आहेत. ते म्हणजे राजू पाटील येथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र आयुष येथे गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळते. चला सामना ऑन करा. सामन्याकडे लक्ष दिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला केतन वैती यांचा तडाखा पाहायला मिळतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे तब्बल 18 धावा झालेल्या आहेत. चला सामना ऑन होतोय. इथे मात्र फ्लाइट डिलिव्हरी होती फुल टॉस बनवून लॉंग ऑफ रिझन मध्ये जयदीप आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झालं होतं, फेकी होते, एका जवळ समाधान मानावं लागतंय. फ्लाइट पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू आहे बघा. अशा पद्धतीची गोलंदाजी करायला ना जिगरा लागतो, कारण ज्या पद्धतीने चेंडू अगदी फलंदाजाच्या जवळ डिलिव्हर होतो परंतु तोच जर मिसमॅच झाला तर नक्कीच इनसाइड एज किंवा टॉप एज लागण्याचं एक मोठं प्रमाण असते. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच भरपूर कमी गोलंदाज आपल्याला करताना दिसतात. पुन्हा एकदा आयुष
इथे मात्र अजून एक सुंदर चेंडू, क्या बात आहे, काय गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजी. केतन सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे. थोडस विसविल होतंय, 2 धावा धावून लगेच पूर्ण केल्या जाते, तर कौतुक होईल ते म्हणजे आयुष यांचं. त्या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. बघायचं आहे कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे घोडबंदरचा संघ. कारण मागील सामने पाहिले तर पहिला ज्यांनी फलंदाजी केली आहे ते सर्व संघ विजयी ठरलेत. त्यामुळे थोडस गेम प्लॅन घोडबंदर संघाचं दिसतंय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटच्या रेंज मध्ये येतोय आणि सरळ फेकून दिला जातोय. आर पार दमदार सीमारेषा पार येतोय. केतन वैती यांच्या बॅट मधला ब्रँडेड षटकार. इथे मात्र थोडीशी लाईन चेंज केली होती. आयुष यांनी थोडासा शॉर्ट पिच पर्यंत चेंडू हाताळला होता आणि लगेच केतन मात्र इन ऍक्शन मध्ये येत आहेत आणि लगेच चेंडू भिरकावून दिला आहे तो म्हणजे सीमारेषा पार येतोय. अजून एक त्यांच्या बॅट मधनं खणखणीत षटकार. आतापर्यंत केतन वैती यांची जर फलंदाजी आपण पाहिली तर मला वाटतं 3 षटकार ठोकलेले आहेत आणि 1 चौकार जो मला वाटतं इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर ठोकला होता. त्यामुळे एक सुंदर सुरुवात मी म्हणेन घोडबंदर संघाची. याच दरम्यान आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नगरसेविका करुणा पाटील मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम मॅडम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आताच 2 महिन्याआधी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने इलेक्शन संपन्न झालेलं आहे आणि त्यामध्ये सौ करुणा पाटील मॅडम या नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचं आम्ही वेलकम करतोय. सुस्वागतम मॅडम. नक्कीच विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना घोडबंदर विरुद्ध नवगर घरचा संघ येथे गोलंदाजी करताना दिसतोय. काहीतरी पंचांशी सल्लामसलत केली जाते. काय घडलंय? बघा, दोन्ही पंच सल्लामसलत करून योग्य तो निर्णय देतील. बघा, पंच योग्य तो निर्णय देतील. आताच आपल्या मंचावर नगरसेविका करुणाताई पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पंच सल्लामसलत सुरू आहे. थोड्याच वेळात आपला योग्य तो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला, इनिंग्स ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेक करून घेणार आहोत. पुढचे दोन्ही संघ आपण सज्ज राहायचा आहे. द्वितीय फेरीचे सामने आम्ही सुरुवात करणार आहोत. तर राई संघ आणि एक्सर संघ. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. यस, डेड बॉल घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू इथे मात्र अजून एक मोठा फटका भिरकावून दिलाय. पण चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, तिथे कोणतीही चूक होणार नाहीये. मोठा धक्का बसतोय तो म्हणजे घोडबंदर संघाला. इज गॉन. वेलकम डीजे.
आज केतन यांची जागा भरून काढण्यासाठी मनीष वैती. आज मात्र घोडबंदर संघाचा गेम प्लॅन थोडासा काहीतरी वेगळा दिसतोय, कारण नेहमीच मनीष वैती याला आपण सलामीला पाहत असतो, परंतु आज क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी मनीष वैती येत आहेत. केतन वैती यांचं प्रमोशन करण्यात आलं होतं आणि कुठेतरी गेम प्लॅन सक्सेस झालाय, कारण केतन यांची जर फलंदाजी पाहिली तर जवळजवळ 3 षटकार आणि 1 चौकार आपल्या फलंदाजीमध्ये ठोकला होता आणि तब्बल 25 धावा केतन वैती यांनी बनवलेल्या आहेत. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 27 धावा. 27 धावांमधील 25 धावांची वैयक्तिक खेळी केतन वैती. अतिशय स्फोटक फलंदाजी करून तो बाद झालाय. पुन्हा एकदा आयुष पुढचा चेंडू मनीषसाठी. इथे मात्र पहिला चेंडू लोअर फुलटो चेंडू भिरकावून दिलाय सर सीमारेषा पार. येतोय एक अजून मोठा षटकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका केतन वैती यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटक पाहिलं तर सुरुवातीचे 3 चेंडू आयुष्यांचं वर्चस्व होतं, परंतु अंतिम 3 चेंडूंमध्ये कुठेतरी लय हरवून बसलेत आणि शेवटच्या 3 चेंडूंमध्ये मला वाटतं 2 चेंडूंवर मोठे फटके पाहायला मिळत आहेत. षटक संपतंय. मला वाटतं दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 33 धावा. 33 लॉस फॉर 1 विकेट. 2 षटकांच्या समाप्तीत 33 धावा. नवीन गोलंदाज हर्ष येत आहेत. क्रमांक 3 चं षटक हाताळण्यासाठी मिस्टर हर्ष. नक्कीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कुठेतरी धावफलक मोठा दिसतोय आणि कुठेतरी कमबॅक करावा लागेल नवघर संघाला, कारण जर आपण पाहिलं तर 4 सामने पहिल्या फलंदाजी ज्याने केलेली आहे तो जिंकलेला आहे. तर इथे काहीसा बदल होतोय का पाहावं लागेल. चला मॅच ऑन करा. बराच वेळ वाया जातोय. यानंतर देखील आपल्याला दुसऱ्या फेरीचे सामने, तदनंतर सेमीफायनल आणि फायनल असे अजूनही 4 सामने आपले बाकी आहेत. त्यामुळे विनंती असेल की थोडंसं आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. हर्ष पहिला चेंडू देवेंद्रसाठी. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणतीही चूक होणार नाहीये. अक्षय आहे. चांगली फेकी, परंतु इथे मात्र चेंडू काही सापडत नाहीये. 1 बाउन्स चेंडू येतोय. नक्की डायरेक्ट फेकी आली असती तर चित्र काहीसं वेगळं असतं. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 35 धावा. एक चांगली धावसंख्या मी नक्कीच म्हणेन. धावा झालेत 35. घोडबंदर संघाचा जर विचार केला तर नक्कीच या जोडीवर संपूर्ण लक्ष असेल, कारण देवेंद्र मनीष दोन्ही मोठे फटके खेळू शकतात आणि कुठेतरी एक जबाबदारी असेल की धावसंख्या 55 ते 60 च्या पार गेली पाहिजे. इथे मात्र बॅटच्या समोर चेंडू आणि भिरकावून दिला जातोय. आर पार दमदार सीमारेषा पार येतोय एक षटकार. देवेंद्रच्या मार्फत. मी आधीच सांगितलं होतं कुठेतरी आधी 2 षटक मैदानावर वेळ घालवला आणि आता मात्र एक मोठा हल्ला केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करलाय, परंतु चेंडू बराच वेळ हवेत आहे. अक्षय आहे आणि अक्षय कडनं होते मोठी चूक. थोडस पुढे धावत आले होते आणि जी चूक घडायला नव्हती पाहिजे ती चूक घडली जाते आणि 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. मोठा मासा गळायला लागला होता. कमबॅक केलं होतं ते म्हणजे गोलंदाज हर्ष याने, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला काही मिळत नाहीये, त्यामुळे जीवनदान मिळते फलंदाज देवेंद्र याला. 43 धावा 43.
पुढचा चेंडू इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतोय. फेकी होते पुन्हा एकदा वाईट फेकी. थोडस लांब फेकला जातोय चेंडू या स्टँडच्या पासून. पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. बघा चान्सेस क्रिएट होत आहेत परंतु ते कॅच म्हणजे पकडता येत नाही आहेत. त्यामुळे धावफलक वेगाने वाढत चाललाय. धावा झालेत 45. इथे मात्र काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न, वेग वाढवण्याचा प्रयत्न होता. पंच 22चा इशारा करतायत. यस डी देखील आहे. 2 धावा मिळतील. बघा चेंडू निर्धाव होता परंतु यष्टीरक्षकांनी चूक केली त्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा घोडबंदर संघाच्या खात्यामध्ये दाखल होत आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. 47 धावा. नक्कीच या धावा हव्या होत्या त्या येत आहेत या षटकामध्ये. धावा झाल्यात 47. पुढील चेंडू पुन्हा एकदा हर्ष देवेंद्र साठी. इथे मात्र अतिशय सुंदर फटका आहे. डी पॉइंटच्या वरून चेंडू वेगाने सीमारेषा पार येतोय. अजून एक चौकार. संघाकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 51 धावा. 50 अप होते 3 षटकांमध्ये. एक चांगला धावफलक मी म्हणेन. पाहावं लागेल कितपर्यंत मजल मारता येते. क्रमांक 4 चा गोलंदाज कोण असेल मोठा प्रश्न असेल. स्वतः कर्णधार मयुरेश येतील का उशीर केलाय गोलंदाजी करण्यासाठी मला काही समजत नाहीये. कारण नेहमीच मयुरेश दुसरं किंवा तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानात येत असतो परंतु आज मात्र काहीसा गेम प्लॅन वेगळा आहे. आज स्लॉग ओव्हर मध्ये स्वतः कर्णधार येताना दिसत आहेत. चला मॅच ऑन करा. पंच या गोष्टीकडे लक्ष द्या. आम्हाला वारंवार आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येते की वेळ वाया गेला नाही पाहिजे आपला. मयुरेश येतोय. स्वतः कर्णधार आहेत नवघर. दत्तगुरु नवघर संघाचे दत्तगुरु नवघर आयोजित रजनी स्पर्धा आगरी कोळी युवा चषक 2026 7वी स्पर्धा आहे. 51 झालेत. इथे मात्र पहिला चेंडू मनीष वैती लॉफ्ट करताय. चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार येतोय. अजून एक षटकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे मयुरेश यांचं षटकारानिशी. फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटच्या टप्प्यात येतोय आणि सरळ कार्यक्रम केला जातोय. कमबॅक करावा लागेल नवघर संघाला. आता मात्र चांगला चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. यस बॅटची कड होती त्यामुळे 1 धाव अजून ऍड केली जाते. घोडबंदर संघाच्या स्कोअर कार्ड मध्ये धावा झालेत त्या म्हणजे 58 धावा. अजूनही 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झालाय 58. यानंतर आम्ही ऑफिशियल कॉल देतोय. राई संघ एक्सर संघ कर्णधार आपले पाठवून द्या. आम्ही इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदर व्हेरिएशन पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र हानामध्ये मनीष वैती यांना माघारी परतावं लागेल. किसका सुनने का गाना किरिस्ता नॉन स्ट्राईक एंडला असतील ते म्हणजे विनीत भोईर. अजून एक महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू
घोडबंदर संघासाठी. नक्कीच डीजे ऑपरेटरला आमची पुन्हा एकदा नम्रपूर्वक विनंती असेल की जास्तीत जास्त आगरी कोळी गाणी वाजली पाहिजे मित्रा. पुन्हा एकदा मयुरेश चांगला कमबॅक मी म्हणेन. एक षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू शॉर्ट पिच पर्यंत चेंडू इथे मात्र पुल केला जातोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे स्क्वेअर लेग रिजन मधनं. इथे मात्र झेल सुटतोय. चेंडू निघून जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय अजून एक चौकार. धावसंख्या बरीच झाले आणि त्यामध्ये असा जर आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला तर नक्कीच तुम्हाला याची भरपाई करावी लागणार आहे. देवेंद्र जर पाहिलं तर चौकार ठोकतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले. 62 धावा 62. बघायचं आजच्या दिवसातील उच्च धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय का हा संघ. अजून एक स्लोअर वन. आता मात्र पिक केलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केली जाते. चांगली फेकी होते आणि या दरम्यान 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाले 64 धावा 64. अजूनही या अंतिम षटकातील ऑफिशियल एक चेंडू शिल्लक आहे. पाहायचं कशा पद्धतीने त्या चेंडूचा सामना केला जातोय. 64 धावा झाल्या आहेत. एक भला मोठा डोंगर उभा केला जातोय परंतु कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल थोडस विचार मंथन आता मात्र नवघर संघाला देखील करावं लागणार आहे. कॅपॅसिटी आहे. भरपूर फलंदाज आहेत. सचिन आहे, गणेश आहे, जयदीप आहे, तदनंतर आयुष स्वतः एक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, मयुरेश आहे, सनी आहे. सर्वच एक घातक फलंदाज आहे परंतु ती कामगिरी करावी लागेल. अंतिम चेंडू या अंतिम षटकातील. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये मला चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन आहेत तिथे, कोणती चूक होणार नाहीये. फेकी चांगली होते. एका जर समाधान मानावं लागेल. याच दरम्यान मला वाटतं षटक संपतायत इथे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 65 धावा झाल्या आहेत आणि 66 धावांचं एक मोठं उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे. धन्यवाद बोलेन मी आमच्या नवघर संघाचं की ते आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आणि आमच्या स्पर्धेचे ऑफिशियल समालोचक संकेत दादा पाटील यांना विनंती करतोय. थँक्यू व्हेरी मच प्रणित. चला मुख्य मंचावर काही सन्मान आपण करणार आहोत. एकूणच या स्पर्धेसाठी खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच टीम श्री दत्तगुरु नवघर संघातर्फे आपण विशेष सन्मान करूया. आमचे निमंत्रित पाहुणे उद्योजक नवीन पाटील साहेबांचा खास सन्मान या प्रसंगी आपण करतोय. दीप पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. नवीन भाऊ जरा प्लीज हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नेहमीच आपलं सहकार्य मिळत असतं आणि निश्चितच क्रिकेटवर आपलं विशेष प्रेम आहे. मात्र आपला उद्योग देखील अगदी भरभराटीचा हो या आमच्या सदिच्छा आणि निश्चितच आमच्याकडून ही खास प्रेमाची भेट आपण स्वीकारावी. उद्योजक नवीन पाटील आपल्या समोर आहेत. धन्यवाद. पाण्याची बॉटल घे ना. पाण्याची बॉटल थंड झालं का? शुभम करुणा नगरसेविका सौ करुणा किशोर पाटील मॅडमचा सन्मान मी शुभमला विनंती करतोय. शुभमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया. मॅडम हा सन्मान आपण स्वीकारावा कारण निश्चितच आमची सगळी युवा मुलं आहेत आणि निश्चितच त्यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन आहे आणि निश्चितच नवघर ग्रामस्थांचं त्याचं खास साथ लाभते. सन्माननीय महेशदादा पाटील यांनाही विनंती करतोय की त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचंय. प्लीज मॅडमचा विशेष सन्मान होताना दिसतोय. आपलंही मनापासून हार्दिक आभार आणि स्वागत आहे. सगळे नवीन मुलं आहेत आणि निश्चितच या सगळ्या गोष्टी आपण अगदी समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद मॅडम आपण इथे आलात आणि निश्चितच आमचं धैर्य वाढवलं त्याबद्दल मनापासून आभार आपलं.
चला टीम राई एकसर तयारीत राहायचं प्लीज. शुभमला विनंती करतोय अजून एक खास सन्मान करूया आपण या मुख्य मंचावरील आपले निमंत्रित पाहुणे मेहुल मेहताजी यांचा देखील विशेष सन्मान आपण करूया. या शुभम आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. वेलकम मेहुल भाई, आपका भी स्वागत है और थैंक यू वेरी मच फॉर कमिंग या. नवगर एकूणच ग्रामस्थ आणि एकूणच श्री दत्तगुरु नवगर संघातर्फे हा विशेष सन्मान मेहुलभाई मेहता यांचा होतोय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. ही विशेष उपस्थिती आजच्या एकूणच या कार्यक्रमासाठी लाभते. मात्र मान्यवरांच्या माहितीसाठी हा जो क्रिकेटचा जल्लोष आहे ना या मैदानात पुढचे 10 दिवस चालणार आहे. अगदी 10 रात्रीच चालणार आहे. त्यामुळे रोज या, अगदी रोज या. हेच निमंत्रण असेल नवकर गावाच्या वतीनं. उद्यापासून बादशाह चषकाला सुरुवात होते. A1 जोडी अगदी रेडी आहे. चला अजून काही विशेष सन्मान आहेत ते लगेचच आपण घेतोय या मुख्य मंचावरील. पारस पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय या नवगरचा अजून एक चांगला मुलगा क्षितिज पाटील. या क्षितिज प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण एक खास सन्मान करूया, तो म्हणजे पारस दादा यांचा. वेलकम पारस दादा. आणि निश्चितच आपलं स्वागत आहे. ही खास खास प्रेमाची भेट. आणि ही आमची सगळी मुलं अगदी नवीन आहेत आणि त्यानुसार आपलं ते काम करतायत. ही ट्रेनिंग आहे, नो डाऊट ही ट्रेनिंग आहे असंच आपण समजूया. कारण हे आत्ता जर यांनी केलं तर अगदी आपल्या वयात येताना निश्चितच ते अगदी ट्रेन होऊन जातील. त्यामुळे स्वागत आहे सर्वांचं. आणि हे सन्माननीय व्यासपीठ आपण बघताय अगदी फुलून गेले. चला मॅच कडे वळूया आता. लवकर क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. प्रत्येक सामना व्यवस्थित वेळेवर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. मी शाह देखील येथे उपस्थित आहेत. त्यांचाही विशेष सन्मान आपण करूया. शुभम या प्लीज, आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. मी शाह भाई वेलकम, आपका भी स्वागत है. ये प्रतियोगिता बड़ी लंबी चलने वाली है. ये युवाओं का क्रिकेट है और हम सेलिब्रेट कर रहे हैं आगरी कोळी. ये हमारे जो समाज का क्रिकेट है ये सेलिब्रेट कर रहे हैं. मी शाह यांचाही आपण विशेष सन्मान या प्रसंगी करतोय. वेलकम. मान्यवरांचे सन्मान होत आहे. दुसऱ्या बाजूला क्रिकेट सुरू आहे. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 66 धावांचा. अगदी या आकड्यांनी सगळ्यांनाच भुरळ घातलंय. पहिल्या मॅच पासून अगदी 67, 64, 65, 61, 66 हे आकडे सातत्याने या मैदानावर दिसलंय. मात्र ही धावसंख्या टीम दत्तगुरु नवगर संघ पूर्ण करणार का, हा आजच्या रात्रीतला सगळ्यात मोठा प्रश्न. बरेच पाठीराखे एकूणच या संघाचे आयोजकांचे आहेत, त्यामुळे निश्चितच चांगलं पाठबळ मिळेल. मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांना परफॉर्म करायचं आहे. पाहूया कोणता संघ जिंकेल, टीम घोडबंदर की टीम नवगर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा सुरू करूया आगरी कोळी चषकाचा हा थरार. काय इशारा, काय इशारा. आपण पंचांना अगदी रंगात आलेलं पाहतोय. पहिला चेंडू आडवा खेळलाय, पॉवरफुल खेळलाय. अक्षय पाटील आलाय, 4 धावा. चेंडूवर चौकार. आव्हान आम्ही स्वीकारलंय. या आविर्भावात खेळलेला हा फटका आहे. मात्र हे जे सातत्य आहे ना ते प्रत्येक चेंडूवर दाखवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आहे.
द लिजेंड घोडबंदरचा लिजेंड खेळाडू जयेश गराज, मात्र त्याच्यावर आक्रमण पहिल्या चेंडूवर झालंय. समोर खेळलेत, अजून एक चांगला फटका, अगदी चांगले क्षेत्ररक्षण मनीष वैद्य यांना तुम्ही पाहू शकता. चांगला थ्रो, एकच धाव. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूला अनेक चांगले उत्तम खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हीच तर मजा आहे ना आगरी कोळी युवा चषकाची. हा चषक का सुरू झाला त्यामागे देखील अनेक कारण आहेत. आपल्या या युवा पिढीला बरंच क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळायला मिळत नव्हतं आणि त्यासाठी धडपड झाली. मनापासून कौतुक करीन ते म्हणजे गोडदेव गावाचं. हिरेन म्हात्रे अँड कंपनी, प्रणित अतिशय चांगली मेहनत घेतली. नंतर मीटिंग सुरू झाल्या आणि त्यानंतर एकूणच बघतोय हा थरार सुरू झाला. इथेही बाउंड्री येते. वेल डन. दोन चौकार आलेत, एक पारितोषिक आलंय, मात्र या बॉल नंतर ते सांगूया. बरीच धमाल चालू आहे अगदी या रात्रीमध्ये. युवा चषक तुम्ही एन्जॉय करताय. यावेळेला लो फुलटा डिलिव्हरी इथेही जर बघितलं तर निश्चितच अजून एक महत्वपूर्ण फटका येतोय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. 4 धावा. निकेश आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत या ओव्हर मध्ये तब्बल 3 चौकार आलेत. मगाशी जो फोन आला होता जरा प्लीज परत फोन करा, विसरलोय मी. तीन चौकार पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम दत्तगुरु नवघर संघाची. यावेळेला अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक बाउंड्री. सुपर बॅटिंग. सतरा धावा पहिल्या ओव्हर मध्ये. अजूनपर्यंत ओव्हर संपायची बाकी आहे. एक पारितोषिक आलंय. शैलेश वैती यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. त्या मित्राचा फोन आला मात्र नाव न सांगण्याच्या अटीवर. शैलेश वैती जर तुम्ही पाहाल अगदी फ्लाय स्लिपला उभे आहेत. पाहूया ते झेल टिपतील की नाही. मात्र 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. अजून एक चांगला फटका. इथेही धाव मिळणार आहे. वेल प्लेड निकेश. एक धाव. 18 धावा पहिल्या षटका मागे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 18. चला आपण उदय पाटील जरा आपण टॉसची प्रक्रिया देखील पूर्ण करूया. लगेचच आपले निमंत्रित पाहुणे आहेत त्यांना आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये घेऊन जाऊया. दोन्ही टीम या प्लीज. टीम गावदेवी एक्सर आणि जेम्स बॉन्ड राई. नवीन भाऊंना विनंती करतो या प्लीज लगेच टॉस बॉक्स मध्ये या. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी एक कक्ष आहे आणि त्या कक्षामध्ये लगेच आम्ही येतोय. टॉस बॉक्स मध्ये सध्या आमचे निमंत्रित पाहुणे उद्योजक नवीन जी आणि एकूणच मेहुल भाई आप भी आइए, मीत भाई आप भी आइए. एक्सर टीम आणि दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राई टीम आहे. कॉइन तुम्हाला ठाऊक आहे. एका बाजूला बादशाह चषक, दुसऱ्या बाजूला A1 जोडी. चला लगेच एक खास फोटो घेऊया. अभिनंदन निश्चितच. आणि लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. A1 जोडी आले मात्र बादशाह चषक, त्यामुळे टीम जेम्स बॉन्ड राई संघाने नाणेफेक जिंकलंय. निर्णय काय असेल जश? फिल्डिंग. चला थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचा आभार. वळूया पुन्हा एकदा क्रिकेटकडे. चला नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण झाली. धन्यवाद आमच्या मान्यवरांचं.
पहिल्या षटकात तब्बल आलेत 18 धावा, 66चं टार्गेट. चला 18 धावा मायनस करा, 48चं टार्गेट राहिलंय. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 18. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र हा चेंडू वाईट बॉल आहे. प्लस 2 धावा, 3 धावांचा बोनस. आज दिवाळी आहे का? अगदी आपण बघतोय 66 धावा करायचे आहेत. भरपूर मोठं चेस डाऊन आहे आणि मोठी सरासरी मेंटेन करायची आहे. मात्र पहिलं षटक आपण बघतोय 18 धावा देऊन गेलंय. या षटकाची सुरुवात अवांतर धावेने झालंय. चेंडू अधिकृत नाहीये. मात्र आता धावा झाले तब्बल 21. त्यामुळे अजूनही विजयासाठी 45 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता खाली आलाय, 15 वर आलाय. कोण जिंकेल ही मॅच हा सध्याचा प्रश्न आहे. शॉर्ट बॉल आहे. अगदी बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजीच्या भूमिकेत आहे विनीत भोईर. मात्र दिशान टप्प्यावर कंट्रोल नाहीये. सध्या ही डोकेदुखी ठरलंय टीम घोडबंदरची. करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. अनेक पाठीराखे घोडबंदर गावातून आलेत. अनेक पाठीराखे अगदी आपण बघतोय नवघर गावचे सुद्धा आहेत. मात्र आमचे पाहुणे न्यूट्रल आहेत. कुणी जिंको आम्ही आनंद करणार. मात्र मला वाटतं उद्योजक नवीन पाटील थोडस घोडबंदरच्या बाजूने असतील, नो डाऊट, कारण एरिया तो पडतो ना. असू द्या. मात्र वळूया या पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 44 ची गरज. विनीत अरुण भोईर गोलंदाजी मध्ये सध्या स्ट्रगल. यावेळेला समोर केले, चांगला फटका. इथेही धावा मिळतील. चेंडू सीमा पार. वेल प्लेड निकेश. ग्रेट शो, ग्रेट बॅटिंग. 4 धावा. बॅटिंग सुरू आहे. काय जबरदस्त डॉमिनन्स दाखवला जातोय. निकेशला ज्या गोष्टीसाठी प्रमोट केलं गेलंय ती गोष्ट अगदी योग्यरित्या तो करताना दिसतोय. हे आहे नवघरचं भविष्य आणि त्यामुळे याच चषकाची अगदी भरपूर चर्चा होते. अनेक नवनवीन खेळाडू पुढे येत आहेत आणि तिथून आपल्या गावाचं नाव, आपल्या परिसराचं नाव, आपल्या शहराचं नाव होत आहे. युवा चषक 2026. चला जास्त वेळ घेत आहे. प्लीज वेळेकडे लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालीच पाहिजे. थोडासा उशीर होतोय या 19 षटका मागे. शॉर्ट बॉल आहे. इथेही जागा बनवली. चेंडू हवेत खेळलाय. विकेट आली आहे. अगदी हा फटका चुकीचा खेळला. थोडासा मला तो प्रीमेडिटेड वाटला. अगदी पूर्व नियोजित की मला याच पद्धतीने खेळायचं आहे हा विचार 10 सेकंद आधी झाला आणि तिथे चूक झाली. ती म्हणजे निकेशच्या मार्फत मोठी विकेट. संघाची धाव संख्या जरी हेल्दी असली तरी देखील ही मोठी विकेट. निकेश परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवघर गावचा स्टार खेळाडू सचिन पाटील. प्रेमाने झाला चिन्या म्हटलं जातं. पाहूया भरपूर मोठा रोल असेल या मॅच मध्ये सचिन पाटीलचा. ही मॅच जर तो इथून घेऊन गेला आपल्या टीम साठी तर अगदी 1 वर्ष उदो होईल. पाहूया काय करताय. दोन्ही संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी. काय क्लायमेट आहे. एन्जॉय करतायत आमचे सगळे प्रेक्षक. शॉर्ट बॉल आहे. अख्खू टप्प्याचा चेंडू. ट्रीटमेंट दिले. अगदी ट्रीटमेंट दिले. क्षेत्ररक्षक होता मात्र नाही अडवू शकला. या 4 धावा.
बघता बघता अगदी 30 धावा पूर्ण झालेत. 36 धावांची अजूनही गरज आहे. इक्वेशन काय दाखवत आहे? 15 चेंडू 36 धावा. अगदी आवाक्यात आहे, अगदी आवाक्यात आहे. आणि त्यामुळेच बरेच नवगरचे प्रेक्षक जे बसले होते ते आता उभे राहिलेत. का कुणास ठाऊक, काहीतरी त्यांना वाटतंय की उभे राहिले तर लग सुरू होतं. नेक्स्ट बॉल विनीत भोईर पुन्हा एकदा आपली लाईन चेक करेल. ओ यावेळेला हेल्दी एज होती, मात्र इथेही धावा मिळतील. या उपयुक्त धावा आहेत, 2 धावा आहेत. धावा कुठल्याही पद्धतीने आल्या तरी देखील चालतील सध्या नवगड टीमला. मात्र या घडीला अगदी विचार करावा लागेल, तो म्हणजे टीम घोडबंदरला, की धावा अडवाव्या लागतीलच. कारण अगदी ज्या वेगानं पाण्यासारख्या धावा येत आहेत, त्यामुळे इथून आपला विजय कसा होणार याची चिंता सध्या सतावते. ती म्हणजे टीम घोडबंदरला. विनीत एक चांगला गोलंदाज आहेत, मात्र सध्या तो स्ट्रगल करतोय. धावसंख्या झाले 32-34 ची गरज आहे. 14 चेंडू 34 धावा. यावेळेला पुन्हा एकदा आडवा पट्टा, मात्र चेंडू योग्य फटका, टायमिंग योग्य नव्हतं. एक धाव इथेही मिळते. अक्षय पाटील बराच काळ स्ट्राईक पासून वंचित होता, सध्या त्याच्यावर नजरा खिळलेत. स्टार खेळाडू आहे एकूणच टीम दत्तगुरु नवगड टीमचा. चला अर्धी धावसंख्या झाली आहे, म्हणजे 33 धावा झाले. 33 ची अजूनही गरज आहे. मात्र ही वेगवान मजल गाठले. अगदी आपण बघतोय 11 चेंडू मध्ये 33 धावा पूर्ण केलेत. 4 षटकाची मॅच आहे. रनवे मध्ये थोडासा बिघाड, रिदम चुकलाय, थांबवले स्वतःला, चांगली गोष्ट. भरपूर गरजेच्या असतात या गोष्टी, कारण रिदम शिवाय तुम्ही गोलंदाजी करूच शकत नाही. आणि त्यासाठी एक लागतो सराव, अथक मेहनत, परिश्रम. आणि सध्या हे कॉन्टेस्ट रंगलंय. वर पिच केलं, पुन्हा एकदा हेल्दी एज होती. ही विकेट येणं गरजेचं होतं. विनीतनं काम योग्य केलं होतं, मात्र यष्टीरक्षकाने सोडलाय झेल. आणि इथे अक्षय पाटीलला जीवदान. षटक संपले, 2 धावसंख्या 33. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत, करायचे 33. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये लगेच करा प्लीज. काय जबरदस्त प्रेक्षकांची संख्या. आणि आजकाल नाईट टुर्नामेंट्स म्हटलं तर अगदी प्रेक्षकांसाठीच असतात. आपापला कार्यक्रम अगदी चोख करतात आमचे प्रेक्षक. सध्या माझं लक्ष बरोबर समोर जात आहे. बादशाह मैदानाचा जो मुख्य गेट आहे त्याच्या बाजूला आमचे अनेक मित्र बसलेत. ब्रायनही तिथे बसलाय. काय जोडी जमलंय. ब्रायन, सुरेंद्र, विशू तरे, चांगली जोडी जमलंय. एन्जॉय करतायत अनेक आमचे प्रेक्षक एन्जॉय करतायत. हीच तर खासियत आहे या स्पर्धांची. चला 12 मध्ये 33 झालेत. 12 मध्ये 33 करायचे आहेत. काय इक्वेशन. येस आमचे किशोर ठाकूर सर सुद्धा बसलेत. नवगरकरांचा अभिमान किशोर ठाकूर. चला जास्त वेळ घेताय प्लीज लवकर खेळा. नेक्स्ट मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. एकसर विरुद्ध राई. आणि राईचेही बरेच प्रेक्षक आलेत, त्यांचंही करूया स्वागत. आमचा मित्र प्रशांत केणी सुद्धा आलाय. चला एक प्रेक्षक वाढतोय. या सामन्याची गरमागरमी अगदी आता स्टेशन पर्यंत पोहोचली आहे. कोण जिंकणार ही मॅच, घोडबंदर की नवगर. 12 मध्ये 33. सध्या घड्याळ बघितलं तर जवळजवळ 12 वाजत आलेत. मी इक्वेशन सांगतोय 12-33. हे लास्ट लोकल नाहीये भाई. गोलंदाजी मार्कवर येतोय केदार वैदी, द एक्सपिरियन्स कंटेंडर ऑफ टीम घोडबंदर. हे बॅटल आपण पाहूया. 2 एक्सपिरियन्स खेळाडू आमने सामने. फुलटॉस बॉल होता, मात्र व्यवस्थित नाही खेळू शकले. इथे एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. 1 धावावर समाधान मानावं लागेल.
आता सगळी सूत्र अक्षय पाटीलला हातात द्यावी लागतील, तर दुसऱ्या बाजूला केतनला देखील अगदी भेदक मारा करावा लागेल. 11-32 ही देखील वेळ नाहीये, हे इक्वेशन आहे. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. क्या बात आहे, क्या बात आहे. शैलेश वैतीचा बॅकअप सुपर. एक धाव मिळते, मोठा फटका एक खेळावाच लागणार आहे. बरेच प्रेक्षकांची अति अपेक्षा, मात्र केतन वैती अगदी लांब ठेवतोय चेंडू. इथे फुलटॉस, जागा बनवली, किती धावा इथे मिळतील पाहूया. क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने आलेत. वेल फील्ड, विनीत भोईरला तुम्ही पाहू शकता. अप्रतिम थ्रो, या 2 धावा. गुड फिल्डिंग. बघा, आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी हे सगळेजण अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात फक्त ट्रॉफीसाठी. इथे पैशाला महत्व नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या एकूणच आमच्या क्रिकेटरसाठी. गावाची प्रतिष्ठा पणाला आहे आणि त्याच गोष्टीसाठी अगदी घाम गाळला जातोय. वेल डन. 9 चेंडू, 29 धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्त मोठा फटका नाहीये. अगदी थ्रो आलाय, मात्र क्रीज मध्ये सुखरूप आहे, तो म्हणजे चिन्या. एकदा वाजून संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. वेल बोल, वेल बोल. केतन वैतीचं कौतुक करेन, कारण तो जागा देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. आणि तीच गरज आता सध्या टीम दत्तगुरु नवघर संघाची आहे की मोठा फटका. 1-2 मोठे फटके आता मॅन्डेटरी झालेत. इथून तर त्याचे फटके आले नाहीत तर ही मॅच लांब जाणार आहे. पाहूया काय घडतंय. एनर्जी वाढले या मैदानावरची, याचं कारण आमचे प्रेक्षक आहेत. अगदी जेवणाचा कार्यक्रम त्यांनी सध्या बाजूला ठेवलाय आणि या मॅच वर कॉन्सन्ट्रेट केलंय. शॉर्ट बॉल आहे, इथून मोठा फटका आहे का? अगदी आहे. अक्षय पाटीलच्या बॅट मधून षटकार, चुकीचा चेंडू आणि ट्रीटमेंट, अगदी कार्यक्रम केलाय. 6 धावा. या चेंडूवर घोडबंदरचे बरेच जण नाखुश असतील, खास करून प्रवीण वैती. हा चेंडू योग्य नव्हताच आणि खास करून अक्षय सारख्या बॅटरसाठी, कारण अक्षयची जर हाईट बघितली तर अक्षरशः 6 फुटाचा माणूस आहे आणि तिथून अजूनही 22 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ राहिलाय. प्रत्येक चेंडू गणित मी स्कोर सांगतोय. यावेळेला अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र इम्पॅक्ट बाहेर होता हे दाखवतात पंच. जास्त मोठी अपील नाहीये. आता 1 षटक आणि 22 धावा. मॅच अजूनही लांब आहे. या षटकात षटकार जरूर आलाय तरी सुद्धा कंट्रोल दाखवलाय या ओव्हर मध्ये, तो म्हणजे केतन वैतीनं. आता लास्ट ओव्हर, 6 बॉल 22 ची गरज. मॅच कोणाची, नवघरची की घोडबंदरची? काय म्हणताय पब्लिक? कॅप्टन चांगली कामगिरी करतोय. चला, शेवटच्या षटकासाठी कोण येतंय? अर्पण गरात. अर्पणची गोलंदाजी आम्ही पाहिलंय, अगदी पाहिलंय. भरपूर टॅलेंटेड गोलंदाज आहेत आणि खास करून त्याची चैनावन गोलंदाजी या घडीला परिणामकारक ठरणार का? सचिन साठी निश्चितच हे आव्हान आहे. मात्र त्याच्या बाजूने एक गोष्ट आहे, त्याचा एक्सपिरियन्स. मला आजही तो 2013चा सामना आठवतोय. संदेश पाटील आणि चिन्याने केलेली पार्टनरशिप आठवते. बांगलादेशचं मैदान आणि त्यावर रिव्हर्स स्वीट, काय जबरदस्त मोठी पार्टनरशिप. अगदी 88 धावा चेस डाऊन केल्या होत्या. त्यामुळे तो काळ आठवावा लागेल, तो पराक्रम आठवावा लागेल. तो म्हणजे सचिन पाटील चिन्याला. 6 चेंडू 22 ची गरज. घोडबंदर की नवघर, नवघर की घोडबंदर, कोण जिंकणार मॅच? टाळ्या झाल्या पाहिजेत.
यावेळेला सचिन पाटीलच्या बॅट मधून षटकार, अगदी लावला षटकार. ते आमचा डीजे वाला ज्या पद्धतीने वाजवतोय ना, वाटतंय आज कुंदनची हालत आहे. कारण तो कक्ष बघा, VIP कक्ष बघा, अगदी गावदेवी स्पोर्ट्स क्लब न भरलाय. क्या मध्ये आमचे फोटोग्राफर मित्र संदीप सुद्धा तिथे आहेत, त्याचंही स्वागत आहे. चला आता 5 चेंडू आणि 16ची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. थांबवलंय. आतापर्यंत या सामन्यात जर बघितलं तर या घडीला धावसंख्या झाली ती म्हणजे 50 धावा, आणि मगाशी आपण बघितलं 65 धावा केल्या होत्या, त्या म्हणजे टीम घोडबंदरनं 115 धावा आतापर्यंत झालेत या मॅच मध्ये. अजून एक मोठा फटका, चेंडू हवेत आहे. इम्पॉर्टंट कॅच आहे. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच देवेंद्र पेडवेकर, सुपर कॅच. अगदी इम्पॉर्टंट विकेट शिन्या परतलाय. चला त्या डगआउट मध्ये बरेच राईचे खेळाडू पुढे आहेत. चला प्लीज मागे व्हा, कपड्याच्या मागे व्हा सर्वांनी प्लीज. का सांगावं लागतंय. ग्रीन टोपी मित्रा मागे व्हा प्लीज. मागे, कपड्याच्या मागे. नवगर टीम डगआउट मध्ये बसा. आता मी कोणाला सांगणार, ऑर्गनायझर तुम्हीच आहात. नाही जात, मला वाटतं माझा आवाज इथे नाही जात. नवीन बॅटर आलाय आशिष, कळलं का कोण आलाय. मात्र मी सांगतो तुम्हाला, गण्या आलाय. चला अजूनही ही मॅच बाकी आहे. 4 चेंडू 16 धावा. अर्पण हा चेंडू अगदी सोडलाय, अगदी लेफ्ट केलाय आणि तिथून वाईट बॉल आलाय. आता 15ची मॅच आहे. थँक्यू सर. आमच्या पंचांची कमिटमेंट बघा. अगदी जे आता मुख्य पंच आहेत, साताऱ्याला होते काल रात्री. अगदी संपूर्ण दिवसभर ट्रॅव्हल, संध्याकाळी बरोबर 5 वाजता माणूस ग्राउंडवर आहे. सातपाडी पालघरचा एकूणच आमचे पंच आहेत. काय जबरदस्त कमिटमेंट. इथे हा ड्राईव्ह चांगला आहे. किती धावा मिळतील, मात्र एका जावर समाधान मानावं लागेल. सध्या अक्षय पाटील कडे सूत्र असतील. आता 3 चेंडू 14 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर काहीतरी करावंच लागेल. अक्षय पाटील वर नजरा, नवगर गावाच्या. अर्पण वर नजरा, घोडबंदर गावाच्या. अप्रतिम चेंडू, अगदी विकेट काढली आहे. अर्पण अफलातून चेंडू हाताळतोय आणि आपल्या विजयाचा मार्ग क्लिअर करतोय. अक्षय पाटील बॅक टू पॅव्हलियन. मोठा झटका टीम दत्तगुरु नवगर संघाला. या मॅच मध्ये आता जर विचार केला तर 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा जर विश्वात विचार केला ना तर अशा गोष्टी घडलेत. अगदी 2 बॉल 18 सुद्धा बघितलेत. मात्र अर्पण हा चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. वेल बोल्ड अर्पण. आता 1 बॉल 14, म्हणजे एकूणच टीम घोडबंदरची विजय निश्चिती, आणि कदाचित हे फटाके त्यासाठी वाजतायत. अगदी हा चेंडू मात्र वाईट हाताळलाय.
थोडासा अजून वेळ आहे. थँक्यू सर. अर्पण देखील अगदी परीक्षा बघतोय. चला नेक्स्ट मॅच साठी टीम जेम्स बॉन्ड राहील. लगेच मैदानाचा दावा घ्या. यावेळेला हा षटकार आहे, उदुंग षटकार आहे. मात्र संघ जर विचार केला तर जवळजवळ 7 धावांनी पराभूत झालाय. गुरु नवघर संघाचा इथे पराभव. मात्र नो डाऊट चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. वेल प्लेड निकेश, वेल प्लेड अक्षय, वेल प्लेड चिन्या. मात्र हे प्रयत्न